दुःखाचे ओझे. जेव्हा कधी आपण आयुष्यात कठीण काळातून जातो तेव्हा मनात हा विचार हमखास येतो, देवाला माझी दुःखे का दिसत नाहीत, तो ती का दूर करत नाही. पण सुख आणि दुःख हे आपल्या जीवनाचाच एक भाग आहेत. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत दुःखे असणारच. दुःखांचे ओझे ही कथा एका तरुणाने आपल्या सर्व दुःखांबद्दल देवाकडे केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. नवीन आपल्या दुःखांशी झगडत होता. त्याला वाटत होते की जगात तो सर्वात दुःखी व्यक्ती आहे. त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे फक्त त्यालाच होती. त्याची देवाविरुद्ध एक तीव्र तक्रार होती की देवाने त्याला जगातील सर्व दुःखे दिली आणि मग सर्व काही विसरून कानात कापूस घालून झोपी गेला. नवीन रात्रंदिवस देवाची प्रार्थना करत असे. कधी देवाला दोष देत तर कधी स्वतःलाच दोष देत. देव त्याच्या विनवण्या किंवा त्याच्या दोषारोपाकडे लक्ष देत नव्हता. बिचारा नवीन काय करणार होता. एक समस्या संपली की लगेच दुसरी उद्भवत असे. एके दिवशी झोपण्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, प्रभू, मी तुझ्याकडे विनवण्या करून थकलो आहे. मला आता आणखी विनवण्या करायच्या नाहीत. मी हे शेवटच्या वेळी म्हणत आहे. कृपया माझी प्रार्थना ऐक. जर तू माझे दुःख दूर करू शकत नसशील तर निदान माझ्यापेक्षा कमी दुःख असलेल्या कोणाशी तरी त्याची अदलाबदल कर. कायमचे नाही तर निदान काही महिन्यांसाठी तरी, मला काही दिवसांसाठी तरी थोडा दिलासा मिळो. आता देवाने अखेर नवीनची शेवटची इच्छा ऐकली आणि त्या रात्री त्याला स्वप्नात देव दिसला. देव म्हणाला, बाळा, मी रोज तुझ्या प्रार्थना ऐकत असे, पण जे तुझ्यापेक्षाही जास्त दुःख भोगत होते त्याच्याकडे माझे अधिक लक्ष होते. बरं, तुझ्या सगळ्या समस्या एका कागदावर तपशीलवार लिहून काढ. मग त्याची एक गाठोडी बनव आणि शहराच्या मुख्य चौकात जाऊन ती टांग. नवीन दचकून जागा झाला. सुरुवातीला देवाने खरोखरच येऊन त्याला हे सर्व सांगितले आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. मग त्याने विचार केला, प्रयत्न करायला काय हरकत आहे. कुणास ठाऊक, कदाचित यातूनच काहीतरी उपाय निघेल. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने आपल्या सगळ्या समस्या वेगवेगळ्या कागदावर लिहून काढल्या आणि त्याने इतक्या समस्या लिहिल्या की कागदाचा अक्षरशः ढीग रचला आणि त्याला त्याची एक गाठोडी बांधावी लागली. आता नवीनने आपली गाठोडी उचलली आणि तो चौकात पोहोचला. पण तिथे पोहोचल्यावर ते दृश्य पाहून तो चकित झाला. त्याने पाहिले की चौकात आधीच लोकांची एक लांब रांग लागली होती आणि ते सर्व त्याच्यासारखेच आपापल्या दुःखांच्या मोठ्या गाठी घेऊन उभे होते. हे सगळं काय चाललं होतं? सगळंच त्याच्या आकलनापलीकडचं होतं. तो अजूनही ह्याच विचारांमध्ये मग्न होता. तेवढ्यात आकाशातून एक वाणी आली. तिने सर्वांना चौकातील वेगवेगळ्या खुंटीवर आपली गाठोडी टांगण्याची आज्ञा दिली. तिथे आधीच अगणित खुंट्या लावलेल्या होत्या. प्रत्येकाने आपली गाठोडी टांगली आणि देवाच्या पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागले. तेवढ्यात थोड्याच वेळात आकाशातून पुन्हा वाणी आली आणि प्रत्येकाला आपल्या दुःखाच्या ओझ्यापेक्षा हलके वाटणारे गाठोडे उचलण्यास सांगितले गेले. आता त्यांनी निवडलेल्या नवीन गाठोड्यांमध्ये नोंदवलेली तीच दुःखे त्यांना भोगावी लागणार होती. आकाशातून आलेली वाणी ऐकताच प्रत्येकजण सर्वात हलके गाठोडे घेण्यासाठी धावले. नवीन गाठोडे निवडण्यासाठी धावला. खुंट्यावर टांगलेल्या सर्व गाठोड्यांकडे पाहत तो बराच वेळ अंदाज लावत राहिला. आता त्याला आणखी एक भीती वाटत होती. कदाचित तो असे गाठोडे उचलेल ज्यात पूर्वीपेक्षा जास्त दुःख असेल. जर तसे झाले तर त्याच्या अडचणी वाढतील आणि तो संकटात सापडेल. त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. इतकेच नव्हे तर ते नष्टही होईल.
आता त्याच्या मनात विविध विचार येऊ लागले. त्याला वाटू लागले की निदान त्याला आपल्या दुःखाची चांगली जाणीव तर आहे आणि ती सहन करण्याची त्याला सवय झाली होती. त्याने त्यावर काही उपाय शोधायलाही सुरुवात केली होती. कदाचित जर त्याचे परिणाम मिळाले तर 1-2 दुःखे कमी होतील. असेही शक्य होते की त्याने निवडलेल्या नव्या गाठोड्यातील दुःखे आणखीन जास्त वेदनादायी असतील. तर अशा विचारात हरवून तो एकामागून एक गाठोडे पाहत होता. पण कोणता निवडावा हे त्याला ठरवता येत नव्हते. त्याला ही भीतीही वाटत होती की कोणीतरी त्याचं गाठोडं घेऊन जाईल. ह्या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या नवीनने अखेर आपले सामान उचलले आणि तो निघाला. त्याने पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने ह्या आव्हानांना सामोरे जाण्याचा निश्चय केला. तर हळूहळू इतरांच्या तुलनेत आपली दुःखे कमी होत असल्याचे नवीनला जाणू लागले आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाही तशाच भावना जाणवत होत्या. खरंच प्रत्येकाला आपली दुःखे अधिक मोठी आणि वेदनादायी वाटतात. जणू काही आपणच जगातील सर्वात दुःखी व्यक्ती आहोत असे त्यांना वाटते. पण आपल्यापेक्षा कितीतरी अधिक दुःखी लोक आहेत हे कोणास ठाऊक. दिवसातून 2 वेळचे जेवण मिळवण्यासाठीही कितीतरी लोक संघर्ष करत आहेत. तर एखाद्याच्या भव्य वाड्यावरून जाताना जर मनात वारंवार हा विचार येत असेल की नशिबाची विभागणी होत असताना आपण ह्या माणसाच्या मागे का राहिलो, जर आपण पुढे असतो तर आपल्यालाही असे सुख आणि समृद्धी मिळाली असती. जे लोक धैर्य आणि दृढ निश्चयाने आत्मविश्वासाच्या नावेत स्वार होऊन जीवनातील अडचणीवर सहज मात करतात ते लोक जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्याबद्दल तर विचार करा. निदान नशिबाच्या बाबतीत तरी तुम्ही त्यांच्यापुढे होता. तुम्ही निरोगी आहात. तुमच्या कामासाठी कोणावरही अवलंबून नाही. तुम्ही स्वतःच्या आवडीचे काम करण्यास सक्षम आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया ती तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा.